जय शिवराय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या माणसाने आपल्या पूर्ण समाजासाठी स्वतःच्या शरीराची चाळणी करून घेतली असे आपले मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सर्व समाजाने एकत्रित राहावे यासाठी आम्ही सर्व आज मोटरसायकलचे रथ बनवून आम्ही जनजागृती करत आहोत. 13 तारखेला जी घोंगडी बैठक आयोजित केलेली आहे त्याचे आम्ही प्रत्येक गावात जाऊन निमंत्रण देत आहोत. आज आमचा 4था दिवस आहे. आम्ही 4 दिवसापासून आष्टी तालुका आणि पाटोदा या आपल्या मतदारसंघात फिरून सर्व जनजागृती करत आहे. आज पाटलांमुळे आपल्या बऱ्याचशा लेकरांचं भविष्य अंधारातून उजेडाकडे गेलेलं आहे. कारण की बऱ्याच आपल्या बांधवांचे कुणबी प्रमाणपत्र सापडून बऱ्याच म्हणजे 17 पोलीस अधिकारी झालेले म्हणजे पोलीस कर्मचारी आणि आता इथून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक भरतीमध्ये आपले मुलं हे ओबीसी मधून लागणार आहे. आणि नुसते लागणारच नसून आपल्या मुलांना जी फीज जास्त होती म्हणजे दुसरा समाज पण शेतीच करतो, आपण पण शेतीच करतो, तरी पण आपल्याला 3 पट पैसे भरावे लागत आहे. जर दुसऱ्या समाजाला 5,000 रुपये फी असेल तर आपल्या समाजाला तिथं 50,000 रुपये फी भरावं लागायची. त्याच्यामुळं इथून मागं शिक्षणामुळेच आपल्या बऱ्याचशा जमिनी आपल्या बांधवांना विकायला लागलेल्या आहेत. आज जरांगे पाटलांमुळं काही होईना बऱ्याच प्रमाणात कमी होईल. त्यामुळे मी सर्व उंबरविहिरा येथील सर्व लोकांना विनंती करतो 13 तारखेच्या येणाऱ्या घोंगडी बैठकीसाठी सर्वांनी लहान थोरांनी सर्वांनी पिंपळवंडी येथे हजर राहायचंय आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचे हात बळकट करायचे. कारण की हे जे राजकीय नाचलेले पुढारी आहेत हे मनोजदादा जरांगे पाटलांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करते. त्या नाचक्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. त्यामुळं पूर्ण ताकदीने समाजाने त्यांच्या पाठीमागे उभं राहायचे. जर आपण आत्ता नाही मागं उभं राहिलो तर भविष्यात येणारा काळ असं समजलं जाईल की एक माणूस समाजासाठी लढत होता पण त्याला समाजाने साथ नाही दिली, त्यामुळे समाज पण मागे राहिला. म्हणून दादा जरांगे यांचं एकच त्यांच्या पुढे ध्येय समाज पुढे घेऊन जाणे. त्यामुळे आपण पण त्यांना पाठीमागे राहून द्यायचं नाही. सर्व समाजाने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं. एवढं बोलून तुम्हाला 2 शब्द संपवले.